नमस्कार विद्यार्थ्यांनो. NMMS चा रिझल्ट लागलेला आहे. आता तुम्ही रिझल्ट तर चेक केला असाल, पण भरपूर जणांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. मग अशा सगळ्यांना प्रतीक्षा आहे की मला शिष्यवृत्ती मिळणार आहे का नाही. ठीक आहे, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार का नाही मिळणार हे आपण कसं जाणून घेऊ बघा. तर आपण काय करू, ऍक्च्युअली मध्ये कट ऑफ लागण्याची शक्यता किती आहे त्याचा आपण काय करू, अंदाज करू. त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी संख्या आहे स्कॉलरशिपची ती आहे 11,682. 11,682 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून स्कॉलरशिप लागणार. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये परत स्कॉलरशिपची जी निवड असते, जे कट ऑफ असतो, तो प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कट ऑफ हा वेगवेगळा लागला जातो. ठीक आहे. त्यानंतर हे जे निवड यादी आहे कधीपर्यंत लागणार आहे, तर साधारणतः 5 मार्च पर्यंत जे आहे आपल्याला काही जर चुका असतील, नावामध्ये बदल असेल, जन्मतारखेत बदल असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, तर ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे आहे. आणि मग 5 तारखेपर्यंत जर दुरुस्त करून घेतल्यानंतर मग तिथून एक 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवस लागू शकतात. आणि साधारणतः जी निवड यादी आहे, सिलेक्शन लिस्ट आहे, ठीक आहे ना, सिलेक्शन लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट जवळपास कधी लागेल, तर मार्च एंडिंगला लागण्याची शक्यता आहे. मार्च एंडिंग तरी लागेल, नाहीतर स्टार्ट फर्स्ट वीक ऑफ एप्रिल तरी लागेल. ठीक आहे, एप्रिलच्या फर्स्ट वीकला तरी लागू शकते. हे दोन्हीपैकी खूप जास्त चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर जो एक्सपेक्टेड कट ऑफ कसा असेल, तर तो बघा, अंदाजा जो आपण काढलेला आहे तो थोडासा या वर्षीचा पेपर सोपा होता, थोडासा. मग थोडस कट ऑफ जास्त लागण्याचे चान्सेस आहेत. तो आमच्या अंदाजानुसार जे काही ओपन कॅटेगरीमध्ये जनरल जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो कट ऑफ असणार आहे तो 115 ते 130च्या दरम्यान असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला 120 प्लस मार्क पडलेले आहेत ओपन कॅटेगरीमध्ये आहे, त्याला चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजे सेफ स्कोर आहे 120, हा सेफ स्कोर आहे. 120च्या पुढे असतील तर सेफ स्कोर आहे, त्याला एवढी चान्सेस खूप जास्त वाढतील त्याचे. म्हणजे 115 ते 130च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. त्यानंतर ओबीसीचा किती लागेल, 105 ते 115च्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. ईडब्ल्यूएस चा 110 ते 120च्या दरम्यान लागणार आहेत. एससी चान्सेस बरं का, एससी 100 ते 110 आणि एसटी सुद्धा 100 ते 110. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर समजा तुम्हाला तर खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या रेंजमध्ये मार्क्स मिळालेले आहेत, मग काय करायचं पुढं, तर लक्ष द्या मित्रांनो. काय करायचंय, तुम्हाला आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी ठेवायचे. म्हणजेच काय, आपला बँक अकाउंट काढून घ्यायचंय. विद्यार्थ्यांनी आपापला बँक अकाउंट काढून घ्यायचंय. नॅशनलाइज बँकेमध्ये बँक अकाउंट काढून घ्या. त्यानंतर बँकेला आधार कार्ड लिंक असला पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड लागते. आधार कार्डची झेरॉक्स आपल्याकडे असेलच, त्याबद्दल काही शंका नाही. इन्कम सर्टिफिकेट, ज्यांनी इन्कम सर्टिफिकेटद्वारे भरलेला आहे ओपन मध्ये, त्यांनी इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अत्यावश्यक आहे, लागणार आहे. कास्ट मध्ये असतील तर कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस, आणि जर लागलंच तर शाळा तुम्हाला मागच्या वर्षीचं जे 7वीचं मार्कशीट होतं ते पण मागू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तयार ठेवा. आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि ज्यांना सगळ्यांनाच चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि ज्यांनी पास झालेला आहे, त्याला सगळ्यांना परत एकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.